गांधीनगर धरण रस्ता येथे झालेल्या वादाप्रकरणी 4 जणांविरुद्ध 18 शिटी गुन्हा दाखल. एसडीपीओ तथा फॉरेन्सिक टीम स्पॉट पंचनामा चालू. मालेगाव गांधीनगर धरण रस्ता येथे दिनांक 11 जुलै रोजी एमएससीबी इलेक्ट्रिक पोल तथा केबल कडक पोलीस बंदोबस्तात उभे टाकत असताना त्या दरम्यान अतिक्रमणधारक तथा जागा मालक यांच्यात वाद झाल्याने दिलेल्या फिर्यादी विनोद गजानन तायडे वय 34 वर्ष, जात मातंग, राहणार धरण रस्ता गांधीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत जागा मालक रहमान शाह यांचे जागेचा वाद कोर्टात चालू आहे. आम्ही राहत असलेल्या जागेत एमएससीबी मार्फत इलेक्ट्रिक पोल व केबल टाकणे चालू होते. अतिक्रमणधारक महिला आपल्या दारी उभी असता झहीर शाह हा गाडी घेऊन जात असताना चालत्या गाडीवरून लाथ मारल्याने सुमित्राबाई नावाची महिला खाली पडल्याने आजूबाजूचे लोक तिला पाहण्याकरिता जमा झाले असता तेथे त्यांचे भाऊ रहमान शाह, युसुफ शाह तथा वडील अहमद शाह हे गाडीवर येऊन तुम्ही आमच्या जागेत अतिक्रमण केले, आम्ही तुम्हाला जीवाने मारू तथा मागटे धेडे हो माजले का, अशा जातीयवाचक शिवीगाळ करून पंचफुलाबाई हिचे हात मुरगाळले व झहीर शाह याने त्याचे जवळील चाकू हातावर मारला. युसुफ शाह व वडील अहमद शाह यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी झहीर शाह याने त्यांच्या हातातील चाकू पवन अवचार यांचे पाठीवर मारून जखमी केले. सुमित्राबाईला मार जास्त लागल्याने जिल्हा रुग्णालय वाशिम येथे दाखल केले. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळालेली असून सहकार्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते राम बाजळ, नागेश बळी, बजरंग दल, रविकुमार कांबळे, शंकर पाटील खंडारे वाशिम यांनी केली आहे. प्रतिनिधी विठ्ठल भागवत.